शाळेतलं प्रेम की कॉलेजमधलं प्रेम, म्हणजे माझं कुठलं झालंय असं म्हणतेस? इन जनरल मला असं वाटतं शाळेतलं प्रेम. कॉलेज नंतरचं प्रेम. हा तुम्ही इडली आठव. नाही, मला असं वाटतं कॅन्टीनचा वडापाव. मला कॅन्टीनची इडली चट. उन्हाळी सुट्टी की दिवाळी सुट्टी? दिवाळीची सुट्टी. उन्हाळ्याची सुट्टी, कारण त्याच्यात अभ्यास नसायचा. दिवाळीच्या सुट्टीत गृहपाठ दिलेला असायचा. नाही, उन्हाळ्याच्या सुट्टीत माझा वाढदिवस यायचा नेमका, त्यामुळे मला कधीच नाही आवडायचं. दोन्ही नाही. हा, नकोच ते दोन्ही नको. कविता पाठ, वर्गपाठ नको. तो नंतर बाई पाठीवर फार मारायचं, त्यामुळे काय रे असं म्हणून. हा, शेवटचा भाग बाबा. शेवटचा भाग. किंवा खरं तर मधला कुठला तरी, म्हणजे असं कोणतरी समोर पाहिजे असं लपायला. मला शेवटचा भाग. खूप गप्पा मारता येतात, झोपता येतं. अबे साले. गणिताचा तास, चित्रकला भयंकर आहे माझी. चित्रकला, गणित भयंकर आहे माझं. गॅदरिंग. गॅदरिंग मध्ये सगळे असे सबके हुनर पता चलते ते. Yes. पण कसं आहे ना की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा नव्हतं गॅदरिंगचं एवढं. तुझ्या शाळेत होतं? नाही, आमच्या शाळेत नव्हतं. म्हणजे मला आठवत नाही गॅदरिंग वगैरे झाल्याचं. फक्त एवढंच होतं की रिकामा म्हणजे एखादा वर्ग ऑफ पिरियड असेल किंवा तिकडची टीचर आली नसेल तर अरे वो 5th A में से या 6th B में से वो सुमित राघवन को बोला. मग सुमित राघवन जायचं तिकडे आणि गाणं बिणं म्हणायचं. हे माझं ठरलेलं. मला अख्ख्या शाळेत बोलवायचे वर्गांमध्ये गाणं म्हणायला. मला गोष्ट सांगायला, ऑफ पिरियडला गोष्ट सांगायला सुरुवेला बोलवा. आणि मग ती 4च गोष्टी मला माहिती होत्या आणि त्या 4ही गोष्टी मी रंगून दरवेळेला वेगळ्या पद्धतीने सांगायच्या. आणि त्या अक्षरशः 5भर गोष्ट असायच्या. तर गोष्टी कळलं, होते ते अर्धा तास सांगायचं. तर कळलं तुम्हाला आम्ही आमची गोष्ट घेऊन येत आहोत ज्यात मी गाणार पण आहे, त्यामुळे दोन्ही आहोत.